अहो तुम्हाला खोंड भेटलं असतं पण तुमचा आगाऊपणा नडला. आता तू मला शिकव कोणासोबत कसं बोलायचं ती. जर समजा उद्या सूर्य राजकारणात आला राहिला तुमच्या विरोधात उभा तर काय करणार आहे? प्रशासकीय अधिकारी यांचा शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मीरा देवघर लाभ क्षेत्रातील सर्व आला सूर्य काय इथं बसलाय? हो का मामा? काय इथं बसलाय? हे ऊन लागते म्हणलं अरे काय हिवाळ्यात ऊन लागतं वे तुला लागा? काय तरी बोलतोय लागा? नाही आता म्हणलं थांबाव जरा. नाही नाही तरी पण काय काय फोन तर कान लाव. राजकारणात आणि ते बी माझ्या विरोधात. राजकारण असो नाही तर बैलगाडा क्षेत्र, बाजी फक्त हेच फाकड्या मारणार आणि काळ्या दगडावरची पांढरी रेल्वे. तुला तर माहिती, तुला काय अख्ख्या गावाला माहिती, आपण बायजेचे चिरंजीव, ती बी ज्येष्ठ. कळलं ना? बरं ती जाऊ दे, आपल्या गावात पेरत बघून येऊ. चला चल. जरा बंड्याला सांग सूर्यानं जर ठेवायला काय. आणि त्या प्रतीकचं काय चाललंय? प्रतीकचं काय चाललंय? त्या लय दिवस झाला ना. हा कसं आहे? ये बा कावर ए सोन्या इकडे गेला का? होय सूर्या, तू काय करतो आमच्या शिडावर? सोन्या भावा अरे तुझ्याकडेच काम होतं अरे मला. बोल की. काम कुठे जातो रे तू? हे नाही का आपलं वाघमार साहेबांचं निर्ज ऑफिस आहे तिथंच. आणि पगार? 10,000 आहे आणि त्यात बी बघ ना 5,000 आपल्या खोंडाला खुराक पाणी वैरणीला जातो. तुला माहिती की मी खोंड घेतले? मला माहिती तू खोंडीतलं मी टेरिस बघितलंय. बापू साहेबांनी घेतले पड्याला गावात. हा बघितलं मी. विषय असा की खोराक पाण्याला गरजी पैसे देणार भाऊ. आज मला पण त्यातनं मी बी कामाला जातोय की त्यासाठी. मला भेटलं तर काम तुमच्याकडे. तुला खरं सांगू सोचा तिथं काम आहे बरं का. आणि तुला तर माहितीये वाघमार साहेब आणि ओमकार शेठ त्यांची चांगली दृष्टी आणि त्याचा राजकारणी संबंध. आणि तुला तर माहितीये ओमकार शेठचा तुला तर 36चा आकडा आहे. वाटलं दुश्मन इथं पण मध्ये घेतली काम त्याला काय? तर मला पण गॅरंटी जरा कमीच वाटते पण काय अडचण नाही. मी तुला नंबर देतो मग तू त्यांना कॉन्टॅक्ट कर. बरं मला नंबर पाठवतो मग तू. तुला नंबर पाठवतो त्यांचा टेक्स्टला कर. बरं ठीक आहे व्हॉट्सअपला पाठव मला. व्हॉट्सअपला नंबर पाठवतो तुला त्यांची कॉन्टॅक्ट कर त्यांना. पाठवा मला नंबर पाठव. नक्की नंबर तुला पाठवतो. नंबर पाठव. टेक्स्टला पाठवतो लगेच. हा लगेच जा तू. ए भावा थांब 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 थांब. इथं वाघमारे साहेबांचं ऑफिस कुठे रे? बघ इथं जावा. टोल नाका सांगितली होती हीच आहे का इथं? हो बघ इथे. बरं 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 चालतंय बरं. धन्यवाद. वाघमारे साहेब आत येऊ का? अरे सूरज ये ये बस. धन्यवाद. तुमच्याकडे काम होतं अहो. काय काम काढलं? आलतो तुमच्याकडेच. सोन्या पण काम आहे ना तुमच्याकडे. हो. त्याला भेटलो ते म्हणलं हाय तुमच्याकडे काम म्हणलं यावं. हा. अहो खोंड घेतले घरी विषय झालाय घरचे पैसे देण्यात खोंडाच्या खोराक पाण्याला म्हणलं तू तुझतो बघ. पण कुठं जायचं म्हणलं यावं म्हणलं तुमच्याकडे. आहे ना काम? काम आहे की. किती झाली तुम्ही? झाली की 12वी झाली माझी. बरं झालं. हा, हा. पुढं काय शिकलं नाही काय? पुढे नाही दुसरं काय येतं तुला? दुसरं ती एम एस साठी जमतं कोर्स माझा कम्प्युटर थोडंफार जमतं आपल्याला. हा, बरं. ठीक आहे चालतंय. बघू तुला मी कळवतो. नक्की जावा हा? नक्की जावा. नक्की जरा हो. meeting वर. चालतंय. चल. धन्यवाद. हो ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार ओमकार शेठ. हा नमस्कार. तुमचे परम मित्र आलते काय म्हणता वाघमारे साहेब? आमचे परम मित्र? सूरज शेठ. काहीतरी खोंड घेतलं वाटतं. चारा घ्यायचा आहे काहीतरी कामासाठी आलती. काय करावं? बाकी तुम्ही हुशार आहे. काम माझं काय म्हणणं असतं रे तेव्हा आपले संबंध राजकीय संबंध पूर्ण मिटाय नको. त्यांच्या नादाला लागायचं आपण. काय म्हणतात तुम्ही म्हणताल तसं करू. काय करावं?
जाण्या परवाचं बोरचं मैदान बघितलं का? अरे आपला माळेवाडीवाल्यांचा देव नाही बाई. आता नवीन आता बघ फॉर्मला चाललंय सध्या तरी सम्राटनं आणि मांगडे त्यांच्या सुंदरनं केला. हो 2 नंबरचं एवढं नाही माहित. काय पण बोल बोरचं मैदान लय नाच झालं. हा 1 नंबर झालं. सुरजा का रे एवढा शांत बसल्या? शांत बसून काय उड्या मारू का मग? अरे हो हळू बोल. काय झालं एवढं ताप? हळू बोल मग. तू काय करणार तू? झक मारतो तशी हे गाण्यात. चल काय झालं सुरजा? काय एवढा वैतागलाय? अरे का वैतागलं म्हणजे मित्र का चित्त तुला कळत नाही का वैतागलोय म्हणून? काय झालं काय? काय झालं म्हणजे ती दिवशी ती डायरेक्ट अशी कशी काय आपल्याला बोलावली? लाज वाटते का असं तसं? अरे मला डोकं ठिकाणा होता वापस माहितीये का? असं कसं बोलली ती? त्यानंतर मी घरापाशी गेलो त्यांच्या, डायरेक्ट ताड दिवशी उठून निघून गेली मला बघून. होय. ते जाऊ दे म्हटलं, ते विषय बाजूला ठेवा म्हणलं. आता खोंड घेतले म्हणलं, खोंडाच्या फरक पाण्यासाठी आपलं काहीतरी केलं पाहिजे. तर घरचे तर काय आपल्या नादासाठी आपल्याला सपोर्ट करत नाही, मदत करत नाहीत. दाद्यानं मला काय जाऊ दे आता. मग काय जाऊ टेन्शन काय घेऊ नको. मग गेलतो की त्या सोन्याकडे गेलतो. सोन्या नाही का त्या वाघमारे साहेबांच्या ऑफिसला कामाला. मग त्याला म्हणलं मला हाय काम बाबा. ते म्हणला हाय काम. मग गेलो ऑफिसला. मी चालत गेलोय, गाडी पेट्रोल म्हणतो माझ्या. चालत गेलो त्या नीरज टोल नाक्यापर्यंत गेलो ऑफिसला. वाघमारे साहेबांना भेटलो. ऐकून घे माझं. वाघमारे साहेबांना भेटलो. त्या काम हाय ना असं तसं म्हटले ते. पण त्यानंतर नंतर कळलं मला ते, म्हणजे सोन्यानं जाताना सांगितलं होतं मला की ओंकारचं जोडीदार आहे ती, नाही भेटणार काम. पण म्हणले मारा एक ट्राय काय होते. शेवटी होतेच नव्हतं झालं. त्यानं काय ना काहीतरी कांदा चिवडा लसूण केलास. काम नाही ना असं नाही तसं नाही ना सीझन नाही ना असं नाही. जाऊ दे सुरजा, हे होणारच होतं. तुला प्रल्हाद मामाचं गॅरेज माहितीये का? तिथे तुला मिळेल काम. तुला फक्त खुराक पाण्यासाठी पैसे पाहिजे ना, ती मिळून जाईल तिथं. राहायला विषय ती जा. ती उद्या आपण आसमे संग बोलून घेऊ. नाही बोलायलाच पाहिजे. ते घेऊ बोलून आपण. नको काय टेन्शन घेऊ. बघू उद्या आपण. अस्मिता, एवढीच का तुमच्या गावात हे कॅनल वगैरे? मंदिर नाहीये का? मंदिर? अगं येडे, आमचं अख्खं गावच देवाचे. चल आज प्रल्हाद मामांना सांगते आपल्याला मंदिरात घेऊन जायला. असं पण आज सोमवार आहे आणि मी पण लय दिवस झालं मंदिरात गेली नाही. चल मग आज जाऊ. मामा, ओ मामा, काय करताय? गाडी पुसली. बोल की तू. काय काम आहे आज तुम्हाला? का तरी पण तुझं काय काम आहे? तुमच्या भाचीला मंदिरात जायचंय. जावा की मग दोघी जण, पाय मोकळ होत्याल. जाऊन या, मला कशाला गुतावताय? आणि आता तर म्हणलेला की तुम्ही तुम्हाला काय काम नाही म्हणून. आगे जायचे मला बाहेर काम. चला की मामा. ओ लांब पण आहे लय मंदिर. चला की. तू म्हणती तर चल जाऊन. पण लय वेळ तिथं घालवायचं नाही. पहिली गोष्ट सांगते, मला जायचं बाहेर. नाही नाही, चला लगेच जाऊन येऊ. चल. चल बस. पोरीने उतरा बाबा, इथं चढेल मोठा, गाडी पडेल बिडेल. काय कळा नाही केवढा मोठा चढ आहे. हा गाडी पडली बिडली तर? जा तुम्ही, इथं मंदिर आहे. इथं मी आलो. इथं हळूहळू जा. वर जावा पटकीने. जा. डोंगरच्या हरीचं चांगले लक्ष असू दे रे बाबा. ओमकार शेठ, काय चाललंय तुमचं? अगोदर माणसांचं ठीक होतं, आता देवाला बी लाभाड्या का? इलेक्शन आला की येत आहे पाया पडायला बिसाड, आणि तुमच्यासोबत मला बी आणताय. अरे इलेक्शन असले की बाबा देवाच्या पाया पडायला लागतंय. आणि नुसतं देवाच्याच नाही, जरी माझे दुश्मन जरी असले ना तर त्यांच्या बी पाया पडायची तयारी आपली. चल. सांग त्याला. ए साईड करते ना तुला. मला कळते, तुला कळते का? कोण आहे रे? डॅशिंग मायना. यायला हिथं आमचा रुबाब बघून भले भले गारा होतात. ही बोलते ते फटकाल तोंडाची. ओमकार शेठ, अहो हेच किती प्रल्हाद जाधवांची भाची. आणि हो का, महत्वाचं म्हणजे इलेक्शन आलंय जवळ, लेडीज लोकांसोबत भांडत बसू नका. चल आपलं. बोलतेस ती काटे.
तुझी गावात चर्चा व्हायची.